विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। अजिबात हलक्यात घ्यायचं नाही। माझ्या पक्ष नेतृत्वाकडे जो कुणी बोट दाखवेल त्याचा नुसत्या व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल। नात करायचा अरे मग 2019लाच घ्यायचं नाही ना तुम्ही पद। मग तेव्हाच म्हणायचं होतं म्हणजे आमचे शिंदे साहेब जे आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे। हा मी चिथावणीखोर बोलत नाही, हा ते त्यांच्याबद्दल आदर आहे, चांगला माणूस आहे, आपला भाऊ आहे, अडचण नाही। एकनाथ भाऊ तुम्ही असं करायचं। राजन विचारे मला हे पसंत पडलेलं नाही, मी नगर विकास मंत्री होणार नाही। विचारे तुम्ही मंत्री व्हा बरं। म्हणजे जिकडे मी यावा तिकडे थवा कार्यक्रम करायचा, लोकांना हवा दाखवता होय। अरे चल हवा येऊ दे, चल। मताचा आदर केला पाहिजे। तुम्हाला असं वाटतंय का की ती अनैसर्गिक युती होती तर ठीक आहे बाबा, राष्ट्रवादी सोबत जाणे म्हणजे अनैसर्गिक आहे। पण मग तुम्ही आता ज्यांच्या सोबत झालात, आता ज्यांच्याशी तुम्ही घरोबा केलेला आहे, त्यांनी पहिल्यांदा एकदा जे खुनावलं चुचकारलं ते तर राष्ट्रवादीलाच की पाट्ट पाट्ट ते चालते। पाट्ट पाट्ट तुम्ही केलं ते काय होतं? ते अनैसर्गिक होतं का नैसर्गिक होतं? बरं तुम्हाला जर असं वाटतंय की नाही बाबा ही अनैसर्गिकच युती आहे, अरे मग 2019लाच घ्यायचं नाही ना तुम्ही पद। मग तेव्हाच म्हणायचं होतं म्हणजे आमचे शिंदे साहेब जे आहेत मला त्यांच्याबद्दल आदर आहे। हा मी चिथावणीखोर बोलत नाही, हा ते त्यांच्याबद्दल आदर आहे, चांगला माणूस आहे, आपला भाऊ आहे, अडचण नाही। एकनाथ भाऊ तुम्ही असं करायचं। राजन विचारे मला हे पसंत पडलेलं नाही, मी नगर विकास मंत्री होणार नाही। विचारे तुम्ही मंत्री व्हा बरं। असं कुठे असते होय? म्हणजे जिकडे मी यावा तिकडे थवा कार्यक्रम करायचा, लोकांना हवा दाखवता होय। अरे चल हवा येऊ दे, चल। काय सांगताय तुम्ही? कुणाला वेड्यात काढताय तुम्ही? तुम्ही आम्हाला वेड्यात काढताय। मी आधीच सांगितलंय राजे हो, बाई समजून हलक्यात घ्यायचं नाही, अजिबात हलक्यात घ्यायचं नाही। माझ्या पक्ष नेतृत्वाकडे जो कुणी बोट दाखवेल त्याचा नुसत्या व्याजासकट नाही चक्रवाढ व्याजासकट हिशोब घेतला जाईल। मग ते म्हणाले मोदीजीची मिमिक्री केली म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल होतोय। मी मिमिक्री केली? मी नाही केली हो मिमिक्री। मी खरंच इमानदारीनं, माय बापाच्या इमानदारीनं मी नाही केली मिमिक्री। मी असं म्हणते की समजा मी माझ्या आदिवासी भाषेत जर प्रश्न विचारले मोदीजींना, कळतील का? मी जर त्यांना म्हणलं मोदीजी मेरी एक अड़चन है, तुम्हारे को पूछने का दिक्को भला तुम यूं बोलने थी, समझने का उनको भी का बोलने लगे का नहीं से समझने का उनको। अब अगर उनको समझाने का तो मेरे को उनकी भाषा में बोलने होना ना। मला जर बोलायचे असेल तर मला त्यांच्याच भाषेत सांगावे लागेल। मोदीजींना जर हिंदी समझते तो मैं आपकी बेटी हूँ, मैं आपकी पोती हूँ। 9 तारीख को मैंने आपको सवाल पूछा था, किंतु आपके लोग एफआईआर दर्ज करके मुझे डराने धमकाने की कोशिश कर रही है। मैं फिर एक बार ऑनरेबल प्राइम मिनिस्टर जी से फिर एक बार बड़ी विनम्रता से पूछना चाहती हूँ कि मोदी जी आपने कहा था कि हर साल 2 करोड़ बेरोजगारों को रोजगार दिलाएंगे, कहाँ है रोजगार? आपने कहा था हर एक के खाते में 15 लाख रुपए आएंगे, मेरे खाते में 15,000 भी नहीं है। मोदी जी हमारे यहाँ हर एक के पास सर्फिंग के लिए डाटा तो है पर खाने के लिए आटा नहीं है, क्या करेंगे? हमें आटा चाहिए, डाटा नहीं चाहिए। मैं प्रश्न विचारते चूक करती है का? If questioning to honorable prime minister is a crime, then okay, I'm criminal. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।